जगद्गुरू, ज्यांचं चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे निष्कलंक आणि परिपूर्ण आहे, जे निसर्गातील शास्त्र आणि मार्गदाता आहे, ज्यांनी मनुष्य दुःख मुक्त होण्यासाठी आपली संपूर्ण काया चंदनासारखी शिजवली, असे अरहंत तथागत भगवान बुद्ध. चक्रवर्ती बौद्ध सम्राट अशोक या भारतातील शोषित, पीडित, वंचित समाजाचे दिग्विजय नेते, भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार, विश्वरत्न, राष्ट्र निर्माते, प्रज्ञासूर्य, क्रांतीसूर्य, MA, PhD, DSc, LLD, डिलीट बार एट लॉ, जगातील विद्वानांचा विद्वान, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले. बाबासाहेबांच्या शैक्षणिक, राजकीय, सामाजिक जवळ त्यांना सावलीप्रमाणे साथ देणाऱ्या ममता सागर साहेबांची रामू माता रमाई या सर्व महामातांना व महापुरुषांना त्रिवार वंदन करते, अभिवादन करते, कोटी कोटी प्रणाम करते. तथागत भगवान बुद्धांच्या जयंतीच्या सर्वांना मंगलमय सदिच्छा व्यक्त करते आणि आपल्या सर्वांना सुस्नेह जय भीम करते. जय भीम. बुद्धांची जयंती साजरी करणे, बुद्ध विचारांचा वर्षा करणे, बुद्ध जीवन जगणे यापेक्षा कोणताच पवित्र विचार या पृथ्वी तलावर नाही. स्वतः बाबासाहेब म्हणतात, माझी जयंती साजरी करण्यापेक्षा भगवान बुद्धांची जयंती साजरी करा. ती यासाठी भगवान बुद्धांच्या जयंतीमुळे बुद्धांचं तत्वज्ञान लोकांना समजेल आणि ज्यांनी ते समजून घेतलं त्यांच्या आयुष्यात तो स्वयं प्रकाशित होईल. स्वतःकडे असणारा ऐश्वर्य, वैभव, राजपाट मागे सारून विश्वाला दुःखातून मुक्त करणारा महापुरुष बुद्धाशिवाय दुसरा सापडत नाही. म्हणतात, 1000 नांगर त्यांच्या शेतामध्ये नांगर करत असे, अनेक महाल, कित्येक सेवक, नोकर, चाकर त्यांच्या पायाशी लोण घालत. परंतु एवढं ऐश्वर्य असताना तो सुखी, आनंदी, चंगवादी दुनियेत तो हवा होता, परंतु तो मनातून दुःखी होता. त्याला मानवी दुःख सहन होत नव्हतं. सोन्याच्या ताटात जेवण करणारा सिद्धार्थ मातीच्या भिक्षापात्राकडे वळला. ही गोष्ट जगात कोणत्याच गोष्टीशी तुलना करणारी नाहीच, पण मानवी जीवनाला गती देणारी, ऊर्जा देणारी, तत्वज्ञान शिकवणारी सर्वात मोठी शाळा आहे, विद्यालय आहे, महाविद्यालय आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. जगात तलवारीच्या सहाय्याने, सैन्य बळाच्या सहाय्याने, पैशांच्या सहाय्याने अनेक युद्ध जिंकली गेली, परंतु केवळ आपल्या मधुरवाणीने संपूर्ण जग जिंकणारा सिद्धार्थ गौतमच आहे, भगवान बुद्धच आहे. हे अनेकांनी मान्य केले आहे आणि म्हणूनच बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामिचा नाद संपूर्ण विश्वामध्ये गुंजत आहे. जगामध्ये 45 देशाचा राजधर्म हा बुद्धच आहे. जा आणि तपासा, नाहीतर गुगल सर्च करा. हे झालं जगाचं. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात, दऱ्याखोऱ्यात बुद्धांचं अस्तित्व जाऊन पहा. या देशाला सोन्याच्या चिऱ्या म्हणायचे. ती सोन्याची चिऱ्या म्हणजे जम्बूद्वीप, प्रबुद्ध भारत, प्रबुद्ध राष्ट्र. आणि याच बुद्धांच्या भूमीत मी जन्म घेतला, याचा मला सार्थ अभिमान आहे, गर्व आहे. अरे, ज्यांच्या जीवनात बुद्ध विचार आला ते महान झाले. अंगुलीमाल, सम्राट अशोक, संत तुकाराम, संत नामदेव, संत तुकडोजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वर्तमान परिस्थितीत विचार केला, जगात सर्वात श्रीमंत आणि तत्वज्ञानी लोकांची यादी पहा, ते सर्व बौद्ध आहेत. अल्बर्ट आइन्स्टाईन जगातील सर्वात मोठा सायंटिस्ट, जॉकी चॅन जापनीज कलाकार, जेटली चायना कलाकार, टायगर वूड अमेरिकन गोल्फर, बिल क्लिंटन माजी राष्ट्र अध्यक्ष अमेरिका, मेहमद स्कूल जर्मनचा सर्वात मोठा फुटबॉल प्लेयर, स्टीव्ह जॉब्स ॲपल मोबाईल जगात सर्वात महागड्या मोबाईलचा CEO. हे जगातील टॉपर व्यक्ती हे सर्व बौद्ध आहेत. बुद्ध विचाराने त्यांची पहाट होते आणि आपली पहाट होती का? वर्षानुवर्ष गुलामीत खितपत पडलो होतो. ना धड शिक्षण होतं, ना धड फिरता येत होतं, ना कोण आम्हाला जवळ घेत होतं. हजारो पिढ्या आमच्या अंधारात गेल्या. आमचं दारिद्र्य, आमची उपासमार मागच्या जन्माच्या पापाआड दडवत होतो. कुठं दूर दूरपर्यंत अशेचा किरण आम्हाला दिसत नव्हता.
जीवनात आला आणि आमचं जीवन उज्ज्वल केलं. तो बोधिसत्व आमचा आधार, आमच्या जीवनाचा शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच बोधिसत्वाने आम्हाला बुद्धाच्या चरणी अर्पण केलं आणि आमचं महारपण गेलं आणि आम्ही बौद्ध झालो. जोवर महार होतो तोपर्यंत लाचारी द्वारिद्र्यात गुलामीत होतो. पण 14 ऑक्टोबर 1956 सम्राट अशोकाचे वारस झालो. भगवान बुद्धांचे उपासक झालो. बाबासाहेबांचे भीम सैनिक झालो. सुखी झालो, समाधानी झालो. एका मोठ्या तत्वज्ञानाचे वाहक झालो. आणि हे सर्व केवळ बुद्ध जीवनात अनुसरल्यामुळे झाले. मी बाबासाहेबांना, आपल्या पूर्वजांना कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करते. त्यांच्यामुळेच आम्ही बौद्ध झालो, विज्ञानवादी झालो. परंतु समाजाला मला सांगायचं आहे, विनंती करायची आहे. एवढ्या परिश्रमाने, कष्टाने, त्यागाने स्वीकारलेला बुद्ध आपल्या घरात शुद्ध ठेवा. बुद्धांच्या, बाबासाहेबांच्या फोटो शेजारी कोणतीच घाण गुण ठेवू नका. घाण म्हणजे मला काय बोलायचं आहे ते तुम्ही समजून घ्या. मला माझी वाणी दूषित करायची नाही. तुम्ही समजदार आहात. तुम्हाला वैशाख पौर्णिमेच्या, बुद्ध पौर्णिमेच्या कसबे परिवाराच्या वतीने, प्रबुद्ध परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते. तुम्हाला विनंती करते, समाजात मैत्री वाढवायची असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे. समाजात मैत्री वाढवायची असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे आणि विश्वास, शांती हवी तर प्रत्येक मनात बुद्ध पाहिजे. प्रत्येक मनात बुद्ध पाहिजे. बुद्ध जय भीम, जय प्रबुद्ध.